लाईट, पाणी नाहीच नाही. आता या डम्पिंग ग्राउंडचे करायचे काय? पनवेलमधील नागरी समस्यांबाबत 30 जून रोजी महापालिकेवर धडक मोर्चा. जगदीश गायकवाड यांचा पनवेल मनपा व महावितरणला इशारा. पनवेल महानगरपालिका हद्दीत नागरिकांना पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. महावितरणचा सावळा गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच आता रोडपाली गावात निवासी भागात पनवेल महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा घाट घातला आहे. या अन्यायाविरोधात आता पनवेलची जनता शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा बहुजन चळवळीतील नेते आणि माजी उपमहापौर भाई जगदीश गायकवाड यांनी घेतलाय. या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 30 जून रोजी पनवेल महानगरपालिकेवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या मोर्चामध्ये पनवेल आणि रोडपाली परिसरातील सर्व नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाई जगदीश गायकवाड यांनी केले आहे. रविवार दिनांक 21 जून रोजी पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगदीश गायकवाड यांनी पनवेलमधील विविध नागरी समस्यांवरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर. परंतु असा नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबूदेव आमचे स्वामी म्हणतो, मससराला, असं आमच्या मससराच्या देवासमोर, पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे मससर आहे, अशा देवाच्या प्रार्थनीय जो स्थळ आहे, आमचं तलाव आहे, त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड. लोकांना सकाळी ते वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदनाच्या संदर्भात भोगाव्या लागतील. डासांचं प्रमाण वाढेल. माझ्या कळंबुलीतलेही काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार या सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे. आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, तक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजेत म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरच्यासाठी, जनतेच्यासाठी की प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांसाठी. मग असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे. रोडपाली गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे. पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे, पाणी प्रश्न पेटवलेला मी जरी असला तरी पुरेसं पाणी आज नाही आहे. आज कळंबुली, कामोटे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतो मला माहिती नाही, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहेत त्या संदर्भात नियोजन नाही, पण CCOC पहिला दिली जाते. आज बिल्डरांना CCOC पहिला दिली, पाण्याचं नियोजन नाही. आणि अशा परिस्थितीत पनवेलकरांनी करायचं काय, तर काहीतरी चॅनल आहे पनवेलकर काहीतरी कर, तर पनवेलकरांनी काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून या सगळ्या समस्या घेऊन आज समस्या अनेक आहेत, समस्यांना उत्तर नाही, समस्यांना उत्तर केल्याची टोपी दाखवली जाते. म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या या प्रशासनाला जनतेची ताकद काय आहे ही दाखवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि येत्या मंगळवार दिनांक 30 जून रोजी हा भव्य मोर्चा काढण्याचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि हा मोर्चा माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, ज्यांनी ज्याला मला कव्हरेज दिला, फुटेज दिला आहे, मोर्चा कसा असतो आणि मोर्चा कसा असेल याची तुम्हालाही कल्पना आहे, पण प्रशासनाला असावी. म्हणूनच त्यांना हिंट देतो आपण की हा मोर्चा हा खूप भव्य प्रमाणात मोर्चा, लोकांचा सगळा राग जसा कॉक्रोच पार्टीने केलेला आहे तसा कळंबुली रोडपालीकर करतील एवढी ताकदीने आम्ही पनवेलकर येऊ, अशा पद्धतीची भूमिका साऱ्या आमच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. मग तिथे असताना डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, त्यांना सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच हा मोर्चा आम्ही घेऊन येतो आहे. आणि या मोर्चाला आयुक्तांनी सामोरं जावं, त्यांनी प्रश्नतः आम्हाला उत्तर द्यावं. कोण पक्षविरहित मोर्चा आहे, नागरिकांचा आक्रोश, जनतेचा आक्रोश मोर्चा आहे. पक्षे आम्ही बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही जनतेच्यासाठी पुढे येत आहोत. पक्षांनी महाविकास आघाडीच्या किंवा सत्तेतल्या पण लोकांना मी इन्व्हाइट करणार आहे. तुम्हाला लोकांनी मतं दिली कशासाठी दिले, इथे डम्पिंग ग्राउंड आणण्यासाठी दिले का, गावचा रस्ता बंद करण्यासाठी दिला आहे का, रामशेठ ठाकूर यांच्या चिरंजीवांना लोक मतं कशासाठी देतात, ही आम्हाला
निरोगी ठेवायचं का रोगी ठेवायचं? आज योग डे आहे, आज महानगरपालिका योग डे साजरा करतो, पण आम्हाला योग डे आम्ही भोगायचं काही सगळं. निकाली लेखी पत्र घेतो मी. जुने जाणते जे इथं पत्रकार बसले आहेत ते सांगते, लेखी पत्र घेऊन निष्कर्ष करणार कामात, त्याच वेळेला हा मोर्चा हटे. ती लोक मोर्चा आणतात, 200-300 लोक पोलीस घाबरवतात. माझा हजारोच्या संख्येने मोर्चा असतो, तर पोलिसाची लाठी कधी चालते? कमी लोक असली का लाठी चालतो. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो, पत्रकारांना माहिती आहे, कमी लोक असली का पोलिसांची लाठी चालते, आणि जास्त तुमच्याकडे लोक असले का भेटी, लाठीच्या ऐवजी भेटी, मग त्याचं सोल्युशन. त्यामुळं जनआक्रोशचा मोर्चा हा पनवेलमध्ये माझ्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा होतो. पक्षाच्या वतीने अनेक मोर्चे झाल्यात, पण ग्रामस्थ लोकल पीपलांच्या वतीने हा पहिल्यांदा होतो. याच्यामध्ये सक्रिय सहभाग साऱ्या वसाहतींचा असणार आहे, साऱ्या ग्रामस्थांचा असणार आहे. आता आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावात माझ्या श्रीराम भजन प्रसादिक मंडळ रोडपाली आहे, त्याची पूर्ण टीम गावोगाव याचा इन्व्हिटेशन करणार आहे. आणि आम्ही अशा पद्धतीने प्रत्येकाला विनंती करणार, आज आमच्याकडे होतं आहे, उद्या तुमचाही रस्ता बंद होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला करू. गिव्ह अँड टेक. आत्ता उद्भवणारा जो प्रश्न आहे महिलांसाठी, पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. तर पाण्यासाठी जे महिलांचंच नाही तर माझ्यामध्ये पुरुष वर्ग पण याच्यामध्ये तेवढाच सहभागी घेणार आहे, जेवढा महिला याच्यामध्ये या मोर्चामध्ये सहभाग घेणार आहे. कारण आत्ताची परिस्थिती बघता कलोपलीमध्ये जेमतेम 8 ते 10 दिवस झाले पाण्याचा कुठेही म्हणजे पाणीच नाहीये, टँकरनी पाणी घेतलं जातो. महिलांचा खूप आक्रोश आहे. या मोर्चामध्ये 30 तारखेच्या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग पुरुष वर्गांपेक्षा डबलनी असेल, एवढी गवाही मी आज देते. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.